साप्ताहिक आदर्श सेतू आणि S9 ह्या न्यूज चॅनलचा 5वा वर्धापन दिन आहे आणि ह्या वर्धापन दिनाच्या दिवशी शुभेच्छा देत असताना एकच गोष्ट सांगायची वाटते की ह्या राज्यामध्ये आणि देशामध्ये न्यूज चॅनलचं एवढं जाळं पसरलेलं असतानासुद्धा, वृत्तपत्रांचं जाळं पसरलेलं असतानासुद्धा ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि इतरही कार्य चाललेलं आहे आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम तुमचे चॅनल करत आहे. त्याबद्दल खूप मला अभिमान वाटतो की अशा आमच्या महापालिका क्षेत्रामध्ये आपलं चॅनल कार्यरत आहेत. काही चांगली लोकं आपल्या चॅनलमध्ये असल्या कारणानं समाजामध्ये जी काही चांगली प्रवृत्ती आहे त्याचं प्रवृत्तीचं दर्शन घडवण्याचं काम करते, जे ह्या महापालिका क्षेत्रामध्ये किंवा समाजामध्ये आहे त्या विकृतीचं सुद्धा योग्य ते महापालिकेच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवण्याचं काम तुमचं चॅनल करते. त्याबद्दल शुभेच्छा. ग्रेट थिंग. 5 वर्ष इज नॉट अ स्मॉल टाईम. 5 वर्ष मी कन्सिस्टंटली न्यूज पोचवतं लोकांकडे आणि फॅन्टॅस्टिक गुड एफर्ट आणि असंच प्रयत्न जोरात राहू दे. नमस्कार, मी विजू माने. S9 न्यूजला या 24 तारखेला 5 वर्ष पूर्ण होतात. असाच उत्तम न्यूज तुम्ही लोकांपर्यंत आणत राहा आणि एंटरटेनमेंटला तुम्ही देत असलेलं महत्त्व पाहून जास्त बरं वाटतं. आमच्या बातम्या सतत तुमच्या चॅनलकडून पोहोचत असतात. S9ची कामगिरी फार उल्लेखनीय आहे. सर्वसामान्यांचे जे प्रश्न आज तुम्ही पूर्ण आपल्या टीव्हीच्या म्हणजे बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत आहे त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम मी आभार मानते आणि असंच चांगलं काम पुढील वाटचालीसाठी तुमच्या शुभेच्छा. चॅनल झाला मी खरंच मनापासून शुभेच्छा देतो. हा एक चॅनल असा आहे की जेणेकरून सर्वच आपल्या ठाणे शहराच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी हा चॅनल पुढं असतो. म्हणून माझ्या मनापासून शुभेच्छा. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माझ्यातर्फे शुभेच्छा. S9 न्यूज चॅनल आहे ते फक्त ठाणे लोकांचं मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रभर त्याची प्रसिद्धी येऊ यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. S9 चॅनल चालू झालं त्यापासून आमच्या गावदेवी संमंडळाशी आपलं संबंध झाले आणि आपण आमच्या वेळोवेळी ज्या ज्या कार्यक्रम आहेत ते तुम्ही आमचे दाखवले आणि आम्हाला नेहमी तुमचा सपोर्ट होता आणि या तुमच्या 5व्या वर्धापन दिनाला गावदेवी समाज तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि चॅनलचे अशीच उत्तर प्रगती हो. आपल्या या सेतू आणि S9 या TV चॅनलला 5 वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी आमच्या ईशान्य मुंबई शिवसेनेच्या वतीने चॅनलचा हार्दिक शुभेच्छा. S9च्या 5व्या वर्धापनानिमित्त आपल्या S9ला मी माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि S9 यांनी 5 वर्षामध्ये मुलुंडच्या जनतेची चांगली सेवा केलेली आहे. मुलुंडच्या जनतेला वेळोवेळी बातम्या दिलेल्या आहेत, कुठे काय घडतं आहे, चांगलं वाईट सर्व S9च्या माध्यमातून लोक जनतेला कळत आहे आणि S9च्या अजूनही चांगली बरकत व्हावी ही तुम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करा. S9 ह्या चॅनलचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वार 98 याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या वतीनं त्यांचेही कार्यक्रम S9 आपला अटेंड करतात, त्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. पूर्ण विभागामध्ये मुलुंड आणि भांडूप या विभागामध्ये S9 कोणतीही छोटी मोठी समस्या असेल ते समस्येला धावून जाऊन सर्वप्रथम S9 लोकांना समस्याचं निराकरण करतं. त्याबद्दल त्यांचं म्हणावं तेवढं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांनी ह्या 5 वर्षामध्ये 5 वर्ष त्यांना पूर्ण होत आहे. त्या 5 वर्षामध्ये घरोघरी ज्या विभाग आहेत त्या विभागांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे. TV नेटवर्क सर्वात प्रथम मी आपला वर्धापन दिन 24 तारखेला येतो, तर त्या निमित्ताने मी आपल्या
यस9 प्रथम लोकनेते पांडुरंग काळे प्रतिष्ठानच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईच्या वतीनं, त्याचबरोबर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार संजय भाऊदीना पाटील यांच्या वतीनं मी या आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो अमोल सुर्वे साहेबांचा. त्यांनी उत्कृष्ट 5 वर्षामध्ये सेवा केली, जनतेचे प्रश्न मांडले, जनतेच्या प्रश्नावर त्यांनी उत्तरं शोधून दिली. खूप मोठं असं काम या यस9नं या विभागामध्ये केलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या यस9 TV नेटवर्क या चॅनलला मी शुभेच्छा देतो. आपलं चॅनल असेच भरगच्च काम करून जनतेच्या समस्या ही सोडवणूक करावी असं मी परत आपल्याला आवाहन करतो. यस9 माझे सहकारी मित्र अमोल सुर्वे यांनी चालू केला. भांडूपच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या लोकांपर्यंत पोचावं या एक चांगल्या भावनेने सेतूची निर्मिती झाली आणि सेतू हा लोकांपर्यंत पोचायला लागला. मग त्या महानगरपालिकेच्या बातम्या असतील, संरक्षण खात्याच्या बातम्या असतील किंवा विभागामध्ये समस्या असतील, या सगळ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं चांगलं काम अमोल सुर्वे आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. मी शिवसेनेचा या विभागाचा उपविभाग प्रमुख म्हणून आणि 111 विभागाचा नगरसेवक म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व सहकार्यांना देखील शुभेच्छा देतो. आपण त्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या एकत्र गोळा करता आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करता. म्हणून त्यांचे सर्व सहकारी आणि माझे मित्र अमोल सुर्वे यांना देखील शुभेच्छा देतो आणि असंच काम त्यांच्याकडनं सतत करत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यस9 चैनल हर बार हमारे हर एक आंदोलन, हर एक मोर्चे, हर एक इशू के लिए हमारे साथ खड़ा रहता है. यस9 चैनल आज उनका 5 साल कंप्लीट हुआ है. उनके लिए मैं 5वें वर्धापन दिन के लिए मैं उनको शुभेच्छा देता हूँ. इसी के साथ इनका चैनल और बढ़े और महाराष्ट्र और नेशनल लेवल पे जाए, ये मैं भगवान के सामने प्रार्थना करता हूँ. भारतीय जनता पार्टी भांडूप विधानसभेच्या वतीने तुमच्या या न्यूज चॅनलला 5 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त किंवा तुमच्या भावी यशासाठी माझ्यातर्फे आणि माझ्या पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आतापर्यंत जशा तळागाळात जाऊन जशा लोकांच्या समस्या आतापर्यंत लोकांपुढे मांडल्या, तशाच यापुढे तुम्ही अशाच पद्धतीने लोकांच्या समस्या मांडा आणि लोकांसाठी काहीतरी करा. यस9 चॅनलला सर्वप्रथम 5 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे कार्यक्रम आहेत कार्यरत्न पुरस्कार हे देखील त्यांची कल्पना चांगली आहे आणि त्यांच्याकडे ज्या बातम्या त्यांच्याकडून ज्या नागरिकांना बातम्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळते ती देखील त्यांची सिस्टीम चांगली आहे. न्यूज टाईम टू टाईम त्यांचे दाखवत असतात. त्यांच्या ह्या कार्याला 5 वर्ष पूर्ण मी त्यांना आमच्या सोनार कुटुंबाने माझ्या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा. यस9 या न्यूज वाहिनीला त्यांच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. कुठलीही वृत्तवाहिनी यशस्वीरित्या इतक्या वर्षापर्यंत तिची वाटचाल चालू ठेवणं हेच खूप क्रेडिटेबल आहे. कारण न्यूज चॅनल म्हटलं की खूप गोष्टी सेन्सिटिव्ह असतात, त्या सांभाळून पुढपर्यंत जायचं असतं आणि मला असं वाटतं की 5 वर्षापासून यस9 हे चॅनल सातत्यानं यशाच्या शिखरावर जात आहे. याचा अर्थ ते निरपेक्ष पद्धतीने न्यूज देत असावेत. जर समजा असं नसलं असतं तर कदाचित ही वृत्तवाहिनी आज 5 वर्ष पूर्ण करू शकली नसते. मी त्यांना पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच निरपेक्षपणे त्यांनी काम करत राहावं अशी आशा करतो. यस9 चॅनलचा हा 5वा वर्धापन दिन आहे. मीडिया या ठाणे शहरात अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आणि चांगल्या प्रकारे सर्व सहकार्य सर्वांचा असतो. त्यामुळे आपण हे सगळं ठाणे शहराचा विकास एकत्रितपणे करू शकतो. आपल्या वर्धापन दिन निमित्त माझ्या आपणाला सर्व चॅनलला हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचाल आपली अतिशय चांगल्या प्रकारे काम आपण करावं आणि शहराच्या विकासात आपणही आपलाही हातभार लागावा अशा मी शुभेच्छा देतो. यस9ला आमच्या शुभेच्छा आहेत आणि गेले 5 वर्ष आम्ही चॅनल बघतो. चांगल्या आमच्या विभागातल्या चांगल्या प्रकारे बाजू इथे मांडली जाते. आमच्या समस्यांचं
तिथे व्यवस्थित प्रकारे मांडल्या जातात. म्हणून ह्या चॅनलला माझ्या शुभेच्छा आहेत आणि हे चॅनल थोडं मर्यादित न राहता पूर्ण मुंबई महाराष्ट्रात ते पसरायला पाहिजे अशी मी शुभेच्छा. पहिल्यांदा तर अमोल सुर्वे आणि त्यांच्या पूर्ण टीमचं जे तुम्ही पण आहात, त्यांची अजून जी टीम आहे ते ठाणे, मुलुंड आणि घाटकोपऱ्या परिसरात फार चांगल्या बातम्या दाखवत आहेत असं कानावर आहे. तर त्यांना त्या माझ्या शुभेच्छा की अजून त्यांनी ह्याच्यात वाढ करावी, लोकांना जेवढ्या काही चांगल्या बातम्या देतील त्या द्याव्यात आणि उत्तरोत्तर प्रगती करत आहे. प्रथम मी आपल्या S9ला वर्धापन 5वं वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे. आणि असेच तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही पुरस्कार जाहीर केलेले आहेत किंवा चांगल्या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही लोकांना तुम्ही पुरस्कार देत आहात, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला हार्दिक अभिनंदन करते. आणि असेच चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगले उपक्रम तुम्ही राबवू शकता आणि ते तुमचं चॅनल चांगल्या पद्धतीने राबवते असं मला दिसून आलं. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देते. आम्हाला बाळासाहेबांना, उद्धव साहेबांना अभिप्रेत असलेली संघटना म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा ह्या न्यूज चॅनलचे अमोल सुर्वे हे नेहमीच सतत आणि सातत्याने आम्हाला सहकार्य देत असतात आणि आमचे विविध प्रश्न मांडण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न करतो त्याच चॅनलच्या माध्यमातून हे विविध प्रश्न संपूर्ण मुलुंडमध्ये दाखवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते अमोल सुर्वे यांचं नाव प्रामुख्याने मला घ्यावं लागेल. म्हणून पुन्हा एकदा मी या न्यूज चॅनलला शिवसेना शाखेच्या वतीने मी शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार, माझे सर्व उपशाखाप्रमुख, शिवसेनेशी असणाऱ्या सर्व संलग्न संघटना यांच्या वतीने लाख धन्यवाद देऊ इच्छितो की पुढे असंच कार्य, अशीच संघटना त्यांची वर्षानुवर्षे वाढत जावं या शिवसेनेच्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो.